व्हिडिओमध्ये आपण बघूया व्हॉट इज रोल्स थिअरम. रोल्स थिअरमचे कंडिशन्स काय आहेत आणि रोल्स थिअरमचा बेसिक थॉट प्रोसेस काय आहे, बेसिक त्याला काय म्हणायचं आहे, त्यांना काय सजेस्ट करायचं आहे हे आपण बघतोय. आता रोल्स थिअरम काय लॉजिक आहे ते बघा. इथे तुम्हाला दोन ग्राफ दिसतील. एक असा ए पासून सी कडे चढत जातोय आणि मग खाली बी कडे उतरतोय, किंवा ए पासून असं सी कडे कमी होतोय आणि मग वरती चढत चाललाय. सो आधी चढणारा आणि मग उतरणारा ग्राफ असला काय, किंवा आधी उतरणारा आणि मग चढणारा ग्राफ असला काय, काही फरक नाही पडत. पण रोल्स थिअरममध्ये आपल्याला असं एक्सप्लेन केलं जातं आहे की सपोज इफ दिस इज अ ग्राफ लाईक पॅराबोला और समथिंग एल्स हॅविंग स्ट्रक्चर लाईक दिस इज कर्व. आता जर तुम्ही इथला जर पॉईंट बघितलात, हा तर सगळ्यात तुम्हाला काय उंचीवरचा पॉईंट मिळेल, म्हणजेच तुम्हाला हा सगळ्यात मॅक्सिमम पॉईंट दिसेल ग्राफवरचा. म्हणजे ही जर हाईट आपण जर एका रेफरन्सपासून मोजली, समजा इथून मी हाईट मोजली, तर ही सगळ्यात मोठी हाईट असेल, उंच हाईट असेल, दॅट इज हा मॅक्सिमा आहे. आता मॅक्सिमाला जर आपण टँजंट काढला तर तुम्हाला लक्षात येईल, तो टँजंट बघा कसा आला, हॉरिझॉन्टल लाईन आला की नाही. आणि हॉरिझॉन्टल लाईन म्हणजेच हॉरिझॉन्टल स्ट्रेट लाईन, आणि आडवी जी लाईन असते म्हणजे लाईक एक्स ॲक्सिस, त्याचा स्लोप किती असतो, 0. आणि स्लोप 0 असतो. स्लोप म्हणजेच काय, dy/dx. म्हणून जर तुम्हाला आठवत असेल तर मॅक्सिमा मिनिमाचं जे प्रॉब्लेम्स होते तेव्हा आपण कंडिशन फॉर मॅक्सिमा मिनिमा घ्यायचो, dy/dx इज इक्वल टू 0, म्हणजेच थोडक्यात स्लोप इज इक्वल टू 0. सो जिथे मॅक्सिमम पॉईंट येतो तिथे जर तुम्ही टँजंट काढलात तर तो फ्लॅट येतो, हॉरिझॉन्टल येतो. चला, आता हा एक विषय संपला. आता पुढे जाऊया. जर तुम्ही इकडचा लेफ्ट भाग बघितला तर लेफ्ट साईडला जर मी असं खाली यायला लागलो तर उतार लागेल मला, म्हणजे डिक्रीजिंग आहे. इकडे जर मी जायला लागलो तर इकडे पण डिक्रीजिंग आहे. पण ग्राफ वाचताना एकाच साईडने वाचायचा असतो, असं नाही करायचं एकदा इकडे जातो एकदा तिकडे. सो जर मी लेफ्टपासून राईटकडे जायला सुरुवात केली तर माझ्या लक्षात येईल लेफ्टपासून हळूहळू उंची वाढत गेली, म्हणजे इन्क्रीजिंग आणि मग हळूहळू डिक्रीजिंग. तर लॅग्रेंजेसना आणि रोल्सना काय बेसिकली सांगायचं आहे, समजा तुम्हाला मॅक्सिमा कुठे मिळतोय ते माहिती आहे. समजा सी पॉईंटला मॅक्सिमा मिळतोय. आता सीच्या मागे एक ए पॉईंट असा मिळेल तुम्हाला, आणि सीच्या पुढे सुद्धा एक पॉईंट असा मिळेल बी, की ज्या दोन पॉईंट्सना जर तुम्ही चेक केलं तर ती तुम्हाला हाईट एक्झॅक्टली सेम मिळणार, दोघांची उंची सेम. म्हणजे त्यांना असं म्हणायचं आहे, देअर आर 2 पॉईंट्स, वन बिफोर द पॉईंट ऑफ मॅक्सिमा, वन आफ्टर द पॉईंट ऑफ मॅक्सिमा, की ज्या दोन पॉईंट्सना ही उंची जी असते ती सेमच असते. सो दोन्ही पॉईंट, एक मॅक्सिममच्या नंतर आणि एक मॅक्सिममच्या आधी, असे 2 पॉईंट आपल्याला जे मिळतात, तर तुम्ही असे 2 पॉईंट शोधू शकता ए आणि बी, की तिथे दोघांची ही हाईट सेम असणार. आणि जर असे पॉईंट मिळाले ए आणि बी दोघांचेही व्हॅल्यू सेम असेल, तर त्यांच्यामध्ये एक पॉईंट तुम्हाला असा मिळेल की जिथे तुम्हाला मॅक्सिमम व्हॅल्यू मिळणार. सिम्पल. हे जसं मॅक्सिमाला होऊ शकतं तसंच मिनिमाला पण होऊ शकतं. सो इथे तुम्हाला ए पॉईंटच्या इथे उंची दिसेल ती बघा, आणि बी पॉईंटच्या इथे उंची दिसेल ती बघा, दोन्ही काय आहे, सेम आहे. सो ही जी उंची आहे त्याला नाव दिलं आहे एफ ऑफ ए, ही जी हाईट दिली आहे त्याला नाव दिलं आहे एफ ऑफ बी. आणि आपण काय म्हटलं, इकडची उंची आणि इकडची उंची सेम असते, म्हणजे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी हे सेम असेल. तर सी नावाचा एक असा पॉईंट असेल आणि तो त्यांच्यामध्ये कुठेतरी असेल की जिथे आपल्याला सगळ्यात उंच व्हॅल्यू मिळते, मॅक्सिमम व्हॅल्यू मिळते. तसंच डिक्रीजिंगला ए पॉईंटला इथे उंची बघा किती आहे, तेवढीच बी पॉईंटला सेम. ह्या उंचीचं नाव आहे एफ ऑफ ए, ह्या उंचीचं नाव आहे एफ ऑफ बी. आणि ए आणि बी पॉईंटच्या मध्ये एक तुम्हाला असा पॉईंट मिळेल की तिथे तुम्हाला मिनिमा मिळतो. आणि रोल्स थिअरमने काय सांगितलं की हे कधी पॉसिबल आहे, पहिल्यांदा तुम्हाला चेक करायला लागेल की दिलेला जो कर्व आहे ग्राफ तो कंटिन्युअस आहे की नाही. म्हणजे त्याने कंडिशन सांगितलं की कर्व मस्ट बी कंटिन्युअस, कर्व मस्ट बी डिफरन्शिएबल, म्हणजे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेता आलं पाहिजे, मॅक्सिमा मिनिमा फाइंड करता आला पाहिजे. तिसरं, एक ए पॉईंट घ्या, त्यावेळेला त्या फंक्शनची व्हॅल्यू काढा एफ ऑफ ए, बीच्या वेळेला एक व्हॅल्यू काढा एफ ऑफ बी, आणि हे दोघं काय असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी इक्वल पाहिजेत, म्हणजे ज्या उंची आहे ती इक्वल पाहिजे. असं जर असेल तर रोल्स थिअरम सॅटिस्फाय झालं हे लक्षात येतं. आणि रोल्स थिअरम काय आहे, याचा अर्थ ए आणि बीच्या मध्ये कुठेतरी एक सी पॉईंट असा असेल की जो आपल्याला एकतर मॅक्सिमा तरी देईल किंवा मिनिमा तरी देईल.
दॅट्स इट. हे त्याचा थिअरम झाला, हे समजून घेतलं आपण, त्याचं स्टेटमेंट पाठ करायची गरज नाही. आता प्रॉब्लेम सोडवताना काय करायला लागतं, आपल्याला कर्व कंटिन्युअस आहे की नाही बघायला लागतं, डिफरन्शिएबल आहे की नाही बघायला लागतं. पण नॉर्मली तुम्हाला जे डेटा दिला जाणार आहे तो कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल असणारच आहे. पॉलिनॉमियल्स दिले जातात, क्वाड्रॅटिक इक्वेशन वगैरे दिलं जातं आणि ते कंटिन्युअस असतं, किंवा साईन कर्व वगैरे दिले जातात. त्यामुळे कर्व कंटिन्युअस आहे का डिफरन्शिएबल आहे हे फार चेक करत बसायचं नाही. तुम्ही कमेंट करून टाकायची येस इट इज कंटिन्युअस, येस इट इज डिफरन्शिएबल, कारण ते असतंच. फक्त तुम्हाला या दोन व्हॅल्यूज चेक करायच्या आहेत, ए आणि बी, एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम आहेत की नाही. जर असतील तर रोल्स थिअरम सॅटिस्फाय झालं असं तुम्ही म्हणू शकता. दॅट्स इट. वळूया आता प्रॉब्लेमकडे. फर्स्ट प्रॉब्लेम ऑन रोल्स थिअरम, ज्याच्यामध्ये काय म्हटलं बघा, चेक वेदर कंडिशन्स ऑफ रोल्स थिअरम आर सॅटिस्फाईड बाय द फॉलोइंग इक्वेशन्स ऑर नॉट. पहिल्या प्रॉब्लेमबद्दल बघा कसं लिहायचं आपल्याला, किती सिम्पल असतं की वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2x क्यूब मायनस 5x स्क्वेअर प्लस 3x प्लस 2. अशा स्ट्रक्चरचे जे इक्वेशन्स दिसतील ते 100% कंटिन्युअस पण असतात आणि डिफरन्शिएबल पण असतात. याचं डेरिव्हेटिव्ह पण घेऊ शकता आणि हे कंटिन्युअस पण ग्राफ आहेत. सिन्स एफ ऑफ एक्स इज पॉलिनॉमियल ऑफ ऑर्डर 3, एफ ऑफ एक्स पहिली लाईन ना, पहिले कंडिशन, एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन 2 to 3/2 ब्रॅकेटमध्ये, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकायचं. डिफरन्शिएबल आहे की नाही सांगण्यासाठी तुम्हाला क्लोज्ड ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे, सॉरी कंटिन्युअस आहे की नाही सांगण्यासाठी. आता हे कुठनं नंबर आले हे बघा, त्यानेच दिले 0 पासून 3/2 पर्यंत हे कंटिन्युअस आहे का, तर हो आहे. दुसरी, ही पहिली कंडिशन झाली. दुसरी लाईन लगेच लिहून टाकायची, एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन, आता हे राऊंड ब्रॅकेटमध्ये लिहायचं, म्हणजे ओपन इंटरवलमध्ये लिहायचं 0,3/2. सो जेव्हा तुम्ही कंटिन्युअस सांगताय तेव्हा क्लोज्ड इंटरवल लिहायचं आहे, डिफरन्शिएबल सांगताय तेव्हा राऊंड ब्रॅकेटमध्ये लिहायचं. ह्या दोन पहिल्या लाईन्स नेहमी लिहून टाकायच्या. त्या आता फक्त तुम्हाला चेक करायचं आहे की एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम आहे का. सो आपण याला कम्पेअर करायचं. कम्पेअरिंग जे आपल्याला लिमिट दिलेत ना 0 पासून 3/2 पर्यंत, त्यांना कम्पेअर करायचं विथ ए कॉमा बी. म्हणजे आपली पहिली व्हॅल्यू कुठली आहे, 0 म्हणजे ए, बी म्हणजे 3/2. सो इथे लिहितो देअरफॉर ए इज इक्वल टू 0 आणि बी ची व्हॅल्यू 3/2. सो आपल्याला काय करायचं आहे, जे एफ ऑफ एक्स दिलं आहे हे, देअरफॉर त्याच्यावरनं एफ ऑफ ए फाइंड करायचं आहे. म्हणजे एक्सच्या बदली काय टाकला मी, ए टाकला. मग सगळीकडेच टाकायचं आहे. मग इथे सगळीकडे टाकल्यावर दिसेल 2 × a क्यूब मायनस 5 × a स्क्वेअर प्लस 3 × a प्लस 2. सो देअरफॉर एफ ऑफ ए इज इक्वल टू, ए ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 0, इथे 0 टाकलं तर इथे 0 येईल, इथे 0 टाकलं तर 0 येईल, इथे 0 टाकलं तर 0 येईल आणि हा प्लस 2 राहील. सो एफ ऑफ ए ची व्हॅल्यू आपल्याकडे आली 2. आता तशीच एफ ऑफ बी काढायची. सिमिलरली एफ ऑफ बी इज इक्वल टू, म्हणजे जिथे जिथे आता एक्स दिसेल तिथे बी टाकायचा आहे. म्हणजे इथे येईल 2b क्यूब मायनस 5b स्क्वेअर प्लस 3b प्लस 2 इज इक्वल टू, आता एफ ऑफ बी आपण फाइंड करतोय आणि बीच्या जागी आपल्याला काय टाकायचं आहे बघा, 3/2 टाकायचं आहे, कारण बीची व्हॅल्यू आपली 3/2 दिलेली आहे. सो 2 × 3/2 क्यूब, डायरेक्टली तो 3 क्यूब 27/8 मायनस 5 × 3/2, 3/2 स्क्वेअर म्हणजे 9/4 प्लस 3/2, इथे जर 3/2 टाकलं तर 3 × 9/2 प्लस 2 हे आलं. आता इथे मी काय करू शकतो, 2 ने भाग घालवू शकतो, बे के बे बे चौक 8, म्हणजे किती झाले 27/4, 27/4 मायनस 9 × 5 = 45, 45/4 प्लस 9/2 आणि प्लस 2. राईट. आता या दोघांची बेरीज करायची असेल तर ती पण सोपी आहे. 27 वजा 45, राईट, म्हणजे 3, 13 आणि 5 18. सो 18 / 4 हे उत्तर येईल. मी इथे लिहितोय पुढच्या स्टेप या कोपऱ्यात, 18 / 4. पण 45 निगेटिव्ह आहे म्हणजे मोठ्याचं चिन्ह राहील. पुढे प्लस 9/2 ॲज इट इज प्लस 2 ॲज इट इज, 9/2 प्लस 2 ॲज इट इज. इथे बघा 2 ने भाग घालवू शकतो आपण, 2 ने भाग जातोय म्हणजे ते किती झाले मायनस 9/2, हा प्लस 9/2 आणि प्लस 2. मायनस 9/2 ला प्लस 9/2 गेले, उत्तर किती आलं बघा 2.
सो मगाशी पण उत्तर 2 आलं होतं एफ ऑफ ए, आणि आता एफ ऑफ बी पण सोडवलं ते 2 आलं, म्हणजे दोन्ही सेम आले. आणि जर हे दोन्ही सेम असतील तर रोल्स थिअरमच्या सगळ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. एक म्हणजे ते कंटिन्युअस आहे, दुसरं म्हणजे ते डिफरन्शिएबल आहे, आणि तिसरं म्हणजे एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी ह्या व्हॅल्यूज सेम आहेत. इथे प्रॉब्लेम संपला. दॅट्स इट. लिहून घ्या, मग आपण दुसऱ्या प्रॉब्लेमकडे वळूया. नेक्स्ट प्रॉब्लेम, पुन्हा आपल्याला तेच चेक करायचं आहे की वेदर द कंडिशन्स आर सॅटिस्फाईड ऑर नॉट. हे फंक्शन दिलं आहे. सो आता इथे लिहिणार की मी वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 3 फॉर x बिलॉंग्स टू 1,4. आता हे पण पॉलिनॉमियल आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, डिग्री 2 वाला. एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर मायनस 2x. सो इथे खाली लिहायचं सिन्स एफ ऑफ एक्स इज पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 2 कॉमा एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 1/4 1,4 ह्या रेंजसाठी ते कंटिन्युअस नक्की आहे. पुढे म्हणायचं एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल, त्याचं डेरिव्हेटिव्ह पण घेता येऊ शकतं बिटवीन दी रेंज 1,4 पण राऊंड ब्रॅकेटमध्ये, क्लोज्ड इंटरवल कंटिन्युअससाठी, ओपन इंटरवल डिफरन्शिएबलसाठी. मग कम्पेअर करायचं ए आणि बीच्या व्हॅल्यू मिळवण्यासाठी, कम्पेअरिंग 1,4 विथ ए कॉमा बी. म्हणजे आपल्याला जी रेंज दिलेली असते त्यातला पहिला अंक हा ए असेल, ए इज इक्वल टू 1, आणि दुसरा अंक बी इज इक्वल टू 4 हा दुसरा अंक असेल. कन्सिडरिंग, आता आपल्याला ही 1 आणि 4 व्हॅल्यू टाकून बघायची आहे. एफ ऑफ ए आपण बघतोय किती येतं. एफ ऑफ ए म्हणजे हे दिसतं इथे, एक्सच्या जागी ए टाकला आहे त्यामुळे इथे पण एचा स्क्वेअर मायनस 2 इंटू ए प्लस 3 असं येईल. सो देअरफॉर एफ ऑफ एच्या जागी 1 टाकला, इथे पण 1, इथे एफ ऑफ एच लिहितो, 1 स्क्वेअर मायनस 2 इंटू 1 प्लस 3. सो 1 मायनस 2 प्लस 3 म्हणजे 2 आला. सो एफ ऑफ ए वी गॉट 2. पुढे आता एफ ऑफ बी फाइंड करायचं आहे. एफ ऑफ बी म्हणजेच एक्सच्या जागी बी टाकला इकडे सगळीकडे, तर ते येईल बी स्क्वेअर मायनस 2b प्लस 3. सो एफ ऑफ बी इज इक्वल टू, आता बीची व्हॅल्यू आहे 4, सो ती टाकू शकतो, 4चा स्क्वेअर मायनस 2 इंटू 4 प्लस 3. सो एफ ऑफ बी इज इक्वल टू 4चा स्क्वेअर 16 वजा 4 दुणे 8 अधिक 3. सो 16 वजा 8 8 अधिक 3 म्हणजे आलं 11. सो इथे झाली गडबड, एफ ऑफ बी झालं 11. सो इथे मेन्शन करायचं हिअर एफ ऑफ ए इज नॉट इक्वल टू एफ ऑफ बी. दोन्ही सेम नाही आहेत, कारण एफ ऑफ ए आहे 2, एफ ऑफ बी आहे. सो जी कंडिशन होती की लेफ्टला आणि राईटला एक सेम व्हॅल्यू मिळेल ती इथे सॅटिस्फाय होत नाही आहे. 2 झाल्या कंडिशन, ते कंटिन्युअस आणि डिफरन्शिएबल आहे नो डाऊट, पण इक्वेशन्समध्ये ज्या व्हॅल्यू टाकल्यात आपल्याला, ज्या रेंजमधल्या दिल्यात त्या 1 आणि 4 त्या इथे सेम नाही येतात. सो म्हणून ते म्हणायचं देअरफॉर द कंडिशन्स ऑफ रोल थिअरम्स आर नॉट सॅटिस्फाईड. इथे आपला दुसरा प्रॉब्लेम पण संपला. नेक्स्ट प्रॉब्लेम, नाव वी आर नॉट सपोज टू चेक वेदर द कंडिशन्स आर सॅटिस्फाईड बाय दिस फंक्शन ऑर नॉट. आपल्याला फक्त कंडिशनच चेक नाही करायचे की ते सॅटिस्फाय करतात की नाही, आपल्याला त्याच्याबरोबर ते व्हेरीफाय पण करायचं आहे की रोल्स म्हणाला काय होता की जर हे 2 पॉईंट्सना बरोबर सेम व्हॅल्यू येत असेल तर मॅक्सिमा किंवा मिनिमावाला पॉईंट त्यांच्यामध्येच येतो. म्हणजे ए आणि बी जर इकडे असेल तर सी पॉईंट त्यांच्यामध्येच येणार, आणि त्या सी पॉईंटला तुम्हाला मॅक्सिमा तरी मिळणार किंवा मिनिमा तरी मिळेल, काहीतरी मिळेल, पण तो त्या दोघांच्या मध्येच असला पाहिजे. मग व्हेरीफाय करायचं ते करूया. पहिल्यांदा आधी चेक करायचं की कंडिशन सॅटिस्फाय होतात की नाही. सो लिखाणाची पद्धत सेम राहील. वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10 इन दिस इंटरवल 0 to 4. आता हे पुन्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे म्हणून ते लिहायचं सिन्स एफ ऑफ एक्स इज पॉलिनॉमियल ऑफ डिग्री 2. पॉलिनॉमियल असल्यामुळे ते कंटिन्युअस असतंच, कारण हे इक्वेशन थोडक्यात जर याचा ग्राफ काढला तर तो पॅराबोलिक ग्राफ येतो अँड इट इज कंटिन्युअस. नाव सो एफ ऑफ एक्स इज कंटिन्युअस ऑन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0,4
आणि दुसरं एफ ऑफ एक्स इज डिफरन्शिएबल ऑन राऊंड ब्रॅकेटमध्ये 0,4. आता हे झाल्यानंतर कम्पेअर करायचं की आपल्याला ज्या व्हॅल्यूज दिल्यात त्या ए आणि बीच्या कुठल्या आहेत. तो कम्पेअरिंग स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 0,4 विथ ए कॉमा बी, म्हणजे आपल्याला ए ची व्हॅल्यू मिळाली 0, बी ची व्हॅल्यू मिळाली 4. मग आपण कन्सिडरिंग म्हणायचं एफ ऑफ ए, कन्सिडरिंग एफ ऑफ ए म्हणजेच थोडक्यात मी एक्सच्या जागी काय टाकलं आहे ए, इथे टाकलं तर इथे लक्षात येईल एचा स्क्वेअर -4 इंटू ए प्लस 10. हे मी लाईन काढून घेतो. पुढे एफ ऑफ ए मिळाला, तर एची व्हॅल्यू माहिती आहे 0 ती टाकतो. सो देअरफॉर एफ ऑफ ए इज इक्वल टू 0 मायनस इथे पण 0, 4 इंटू 0वर 0च होणार आहे आणि हा पुढे प्लस 10 ॲज इट इज. सो एफ ऑफ एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 10. पहिलं काम पूर्ण झालं. सिमिलरली आता एफ ऑफ बी फाइंड करायचं, म्हणजे एक्सच्या जागी जिथे जिथे एक्स दिसेल तिथे बी टाकायचा. सो इक्वेशन होईल बी स्क्वेअर मायनस 4b प्लस 10. हा बघा बी स्क्वेअर मायनस 4b प्लस 10. तर बीची व्हॅल्यू 4 आहे ती टाकूया. सो 4चा स्क्वेअर मायनस 4 गुणिले 4 प्लस 10. सो 4चा स्क्वेअर 16, 4 चौक पण 16 अधिक 10, 16ला 16 कॅन्सल आणि इथे एक लक्षात आलं की एफ ऑफ बी पण किती आलाय 10च आला. राईट, म्हणजे सगळ्याच कंडिशन सॅटिस्फाय झाला ते मेन्शन करायचं. हियर एफ ऑफ ए इज इक्वल टू एफ ऑफ बी आणि त्याची व्हॅल्यू 10 आहे. सो देअरफॉर द कंडिशन्स ऑफ रोल्स थिअरम आर सॅटिस्फाईड. आता सॅटिस्फाय झाल्या म्हणजे आपला प्रॉब्लेम संपला नाही, आपल्याला ते सांगितलंच नाही आहे. आपल्याला सांगितले ठीक आहे सॅटिस्फाय केलं, मग आता रोल्स थिअरम व्हेरीफाय होतं की नाही बघा. व्हेरीफाय मीन्स व्हॉट, याचा अर्थ आता ए आणि नंबर लाईनवर 0 आणि 4 जर तुम्ही मार्क केलेत तर एची व्हॅल्यू 0 आहे, बीची व्हॅल्यू 4 आहे. तर याच्यामध्ये कुठली तरी एक व्हॅल्यू अशी असलीच पाहिजे की जिथे तुम्हाला मॅक्सिमा मिळतो किंवा मिनिमा मिळतो. मग आता मॅक्सिमा मिनिमा कुठे मिळतो ते काढलं की लक्षात येईल. आपण आता मॅक्सिमा मिनिमाच्या कॅल्क्युलेशनला सुरुवात करायची. मग ती कशी करतात त्या तुम्हाला माहिती आहे. सो वी हॅव एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10. मॅक्सिमा मिनिमा काढायचं असेल तर त्याला आपण डेरिव्हेटिव्ह घेतो, म्हणजे त्याला आपण y म्हणूया. लेट y इज इक्वल टू तात्पुरता एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 10. ते लेट शब्द टाकणं गरजेचं आहे. म्हणजे आपण म्हणतोय की चला जरा वेळ एफ ऑफ एक्सला y म्हणूया. डेरिव्हेटिव्ह घेतलं डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. yचं डेरिव्हेटिव्ह येईल dy/dx. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह येईल 2x मध्ये मायनस 4 कॉन्स्टंट, एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल 1, 10 कॉन्स्टंट, 10चं डेरिव्हेटिव्ह 0. सो आपल्याला dy/dx काय मिळाला बघा 2x मायनस 4. आता कंडिशन फॉर मॅक्सिमा मिनिमा काय असते ते तुम्हाला माहिती आहे. ती असते dy/dx इज इक्वल टू 0. ती लिहायची कंडिशन फॉर मॅक्सिमा मिनिमा, कंडिशन फॉर मॅक्सिमा और मिनिमा इज dy/dx इज इक्वल टू 0. मग आता dy/dx किती आहे हा बघा 2x मायनस 4 इज इक्वल टू 0. मग जर हे 2x मायनस 4 इज इक्वल टू 0 असेल तर 2x इज इक्वल टू किती येणार 4. हा मायनस 4 तिकडे गेला 4 झाले आणि x इज इक्वल टू किती आला 2. म्हणजे एक नक्की आहे x इज इक्वल टू 2ला मॅक्सिमा तरी मिळेल किंवा मिनिमा तरी मिळेल. आपल्याला काय करायचं आहे काही मिळू दे पण नक्की मिळणार एवढं नक्की झालेलं आहे की मॅक्सिमा किंवा मिनिमा काहीतरी मिळणार. आणि आता तुम्ही जरा मला सांगा x इज इक्वल टू 2 हा पॉईंट 0 आणि 4च्या मध्येच येईल की नाही. राईट, हा पार्ट नक्की आता कळाला. 0 आणि 4च्या मध्येच 2 येणार आहे हे नक्की झालं, कारण आता 2लाच मॅक्सिमा मिळतोय किंवा मिनिमा मिळतोय. काय मिळतोय त्याच्यात मला इंटरेस्टच नाही आहे, कुठे मिळतो त्याचा इंटरेस्ट. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 टाकली की 100% मॅक्सिमा किंवा मिनिमा मिळणार. आणि 2 हा पॉईंट 0 आणि 4च्या मध्ये आलाय हे पण बरोबर झालं. मग रोल्स थिअरम आपल्याला आधीपासून तेच सांगतोय. रोल्स थिअरम म्हणतोय काय की जर माझ्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या कुठल्या की कंटिन्युअस असलं पाहिजे, डिफरन्शिएबल असलं पाहिजे आणि एफ ऑफ ए आणि एफ ऑफ बी सेम असलं पाहिजे, तर ए आणि बी पॉईंट जे आहेत 0 आणि 4 त्याच्यामध्ये एक पॉईंट असा असणारच की तिथे तुम्हाला मॅक्सिमा आणि मिनिमा मिळेल.
तो जे म्हणत होता ते आपल्याला खरोखर बघायला मिळालं, दिसलं आपल्याला की ए आणि बीची व्हॅल्यू सेम आली, कंटिन्युअस होतं, डिफरन्शिएबल होतं, ते सगळं आहेच. आणि व्हॅल्यू सेम आल्यानंतर मी डेरिव्हेटिव्ह बघितलं काढून की मॅक्सिमा मिनिमा नेमका कुठे मिळेल, तर लक्षात आलं मॅक्सिमा मिनिमा 2ला मिळेल. आणि 2 जर बघितला तर 0 आणि 4च्या मध्ये. म्हणजे थोडक्यात आपण आश्चर्यचकित झालो, अरे बापरे, जे रोल्स म्हणत होता ते आपण काढलं. याचा अर्थ रोल्स जे म्हणत होता ते बरोबर म्हणतोय तो, ते आपण व्हेरीफाय केलं, ते आपण चेक केलं आणि रोल्स थिअरम करेक्ट सांगतोय, करेक्ट म्हणतोय, असं आपण डिसिजनला आलो. रोल्स थिअरम म्हणतोय ते एकदम बरोबर. दॅट्स इट. इथे प्रॉब्लेम संपला. लिहून घ्या, व्यवस्थित समजून घ्या.